आज आपण खासदार धनंजय महाडिक साहेब यांना आपलं जे काही आशांचे प्रलंबित आणि प्रकल्पांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्यांच्यासाठी आपण आता जो काही प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही 2020-21 सालापासून 2 वर्ष सॉफ्टवेअरच्या कामामुळे बंद होती. त्यानंतर ती 2 वर्षानंतर 2022 साली ती आशांच्याकडे वर्ग करण्यात आली. आशाने ते फॉर्म ऑनलाईन भरले आणि त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत, अडचणी आहेत आणि आशांचं मानधन मिळालेलं नाही, या सर्व ही महिला केंद्राकडील महिला बालकल्याण विभागाकडून चालवली जाते. परंतु महाराष्ट्रामध्ये ती आरोग्य विभागाकडून चालवली जाते आणि आरोग्य विभागामार्फत ती आता आशांच्या मार्फत हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरले जातात. तर आता असं चर्चा सुरू आहे की ही योजना परत महिला बालकल्याणकडे जाणार आहे अशी चर्चा असल्याने ताबडतोब आपलं जे काही प्रलंबित मानधन आहे, लाभार्थ्यांना लाभ मिळाले नाहीत परंतु आपण इथं काम केलेलं आहे या सर्व गोष्टींसाठी आणि आपण केंद्राकडे जे काही प्रश्न आहेत आपले, म्हणजे जसं की आपल्या रिटायरमेंट नंतरचं वय ठरवलेलं नाही आहे, आपल्याला निवडणुकीमध्ये निवडणूक लढवता येते परंतु निवडून आल्यानंतर मात्र दोन्हीपैकी एका पदाचा राजीनामा द्यावा लागतो. त्यानंतर आपल्याला रिटायरमेंट नंतर एक फिक्स अमाऊंट आपल्याला मिळायला पाहिजे. आपण आता आपलं काम हे 2 तासाचं राहिलेलं नसून आपण 8 तासाच्या वरती आपलं काम झालेलं आहे. तर आपल्याला किमान वेतन लागू व्हायला पाहिजे. शासकीय कर्मचाऱ्यांचा आपल्याला दर्जा लागू व्हायला पाहिजे. त्या व्यतिरिक्त आपल्याला सामाजिक सुरक्षा, पेन्शन, ग्रॅज्युएटी ह्या कोणत्याही गोष्टी आपल्याला शासनाकडून दिलेल्या आहेत. तर आणि त्या व्यतिरिक्त 2018 सालापासून केंद्र शासनाकडून जे काही कामावर आधारित मोबदला आहे ते रेट जे आहेत महागाई निर्देशांकानुसार 2009 सालचे ते निर्देशांकानुसार आपल्याला ते दिले जातात. तर त्याच्यामध्ये सुद्धा कामावर आधारित मोबदल्याच्या जे काही निर्देशांकानुसार महागाईचा जी वाढ लागली पाहिजे आणि हे प्रश्न आपण इथं दिले. त्या व्यतिरिक्त गटप्रवर्तक ह्या कंत्राटी असून त्यांना कंत्राटीमधून बाजूला ठेवण्यात आलं आणि केंद्र शासनाकडून त्यांना कंत्राटीमध्ये कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यायला पाहिजे. यासाठी स्वतंत्र वेळ आपण इथं मागणी केली आहे. त्या अनुषंगाने पाठपुरावा करण्यात येईल आणि पुढील प्रश्नासाठी जे काही अपडेट्स असतील ते आपल्याच कळवण्यात येईल. धन्यवाद.